हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. आपण जे ब्रिटिशकालीन कायदे बघतोय आणि त्याच्यानंतर क्राऊन रूलमध्ये जे काही वेगवेगळे कायदे बघतोय त्या कायद्यांचा आता आपण सखोल अभ्यास करू. जास्त वेळ न दवडता डिरेक्टली वी स्टार्ट टू द 1935 चा ऍक्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. कालपर्यंत आपण 1861 चे ऍक्ट बघितलेले, 1892 चे काउन्सिल्स ऍक्ट बघितले, परत 1909 चा कायदा बघितला. त्याच्यात कसं कम्युनल इलेक्टोरेट्स दिले गेले आणि मॉर्लेमेंटो रिफॉर्म्स काय होते, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स काय होते, त्याच्यात द्विशासन पद्धती काय होते, डायआर्की कशाला म्हटलं जातं, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ठिकाणी कसं स्टेट काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर विषयांची विभागणी, म्हणजे मग रिझर्व्ह सब्जेक्ट्स आणि गव्हर्नर ज्याच्या काउन्सिल थ्रू करणार होते ते सब्जेक्ट. ठीक आहे, सो अशी विभागणी केलेली होती. आता पुढचा कायदा बघा, 1935 चा कायदा. हा अधिनियम आता बघा, याच्यानुसार बघा, हा अधिनियम भारतात पूर्णपणे म्हणजे कम्प्लिटली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्यासाठी होता. कशासाठी? रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे उत्तरदायी सरकार. जे आपण बघितलं होतं की 1919च्या कायद्याने सुरुवात झालेली की ब्रिटिशांना काय करायचं होतं, हळूहळू रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट द्यायचं होतं, म्हणजे भारतीयांच्या हातात हळूहळू सरकार द्यायचं होतं. त्याच्यातला हा कायदा आहे कम्प्लिटली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटसाठी. हा दुसरा महत्वाचा टप्पा होता. पहिला कोणता होता? 1909 चा टप्पा. पहिला कोणता टप्पा होता? 1919 चा कायदा. बरोबर आहे. त्याच्यात त्यांनी काय केलेली? घोषणा केलेली. नंतर मग 1927 ला सायमन कमिशन. बरोबर आहे, सायमन कमिशन आलेलं. सो त्याच्यानंतर हा टप्पा बघा. आता मग ते व्हाईट पेपर वगैरे तुम्हाला माहिती आहे की व्हाईट पेपर प्रदर्शित करण्यात आला. मग त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाले, कम्युनल अवॉर्ड झाला आणि देन 1935 चा ऍक्ट. आता ह्या ऍक्ट मध्ये 60%, आता तुम्हाला जर माहिती असेल की किती महत्वाचं आहे, ह्या 1935 च्या ऍक्ट मधले मोर दॅन 60% भाग आत्ताचं जे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात घेतलेला आहे. बघा आता याच्यामध्ये याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारलंय की 1935 च्या कायद्यामध्ये काय होतं? 321 कलम होते, 10 अनुसूच्या होत्या. ठीक आहे, 321 कलम आणि 10 अनुसूच्या. सो याच्यावर फ्रिक्वेंटली काय केलंय, एमपीएससीने क्वेश्चन विचारलाय. तेवढं मात्र लक्षात असू द्या की 1935 च्या कायद्यानुसार किती कलम होत्या आणि किती अनुसूच्या होत्या. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट. ह्या अधिनियमाद्वारे प्रांत, ओके, म्हणजे प्रोव्हिन्सेस आणि संस्थान म्हणजे काय, प्रिन्सली स्टेट्स यांचा समावेश असलेल्या अखिल भारतीय संघराज्याची स्थापना करण्याची तरतूद होती. अखिल भारतीय संघराज्याची. आणि हीच तरतूद कोणी दिली होती? सायमन कमिशनने दिली होती. आलं लक्षात? सायमन कमिशन काय म्हणलं की म्हणजे भारतातील राज्य म्हणजे प्रोव्हिन्सेस, ठीक आहे, आणि जे प्रिन्सली स्टेट्स असतील त्यांचं मिळून एक संघराज्य म्हणलं पाहिजे. मग हे तरतूद याच्यात होती. बघा आता अधिकार जे होते, कोणाकोणाचे अधिकार? सेंटर आणि प्रोव्हिन्सेस आणि प्रिन्सली स्टेट्स. ठीक आहे, आणि प्रिन्सली स्टेट्स. आता यांचे काय काय अधिकार होते ते बघा. आता वेगवेगळ्या लिस्ट, आता आपल्याकडे पण लिस्ट आहेत ना, स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट, ठीक आहे, कॉन्करंट लिस्ट. ह्या लिस्ट तेव्हा पण होत्या बघा. आता पहिलं होतं संघ सूची. ठीक आहे, त्याच्यात किती विषय होते? 59 विषय होते. प्रांतीय म्हणजे प्रोव्हिन्शियल लिस्ट. आता जे आपले जे केंद्र सरकारचे सेंट्रल लिस्ट, देन स्टेट लिस्ट, ठीक आहे, आणि कॉन्करंट लिस्ट, केंद्र आणि प्रांत दोघांसाठी याच्यात 36 विषय होते. आलं लक्षात? म्हणजे याच्यावर दोन्ही प्रोव्हिन्सेस प्लस सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही पण काय करू शकतात? कायदे करू शकतात. प्रांतीय सूचीमध्ये काय, प्रांतांचे अधिकार आहेत, त्या सूचीतले जेवढे पण विषय असतील त्यांच्यावर काय करू शकतात? कायदा बनवू शकतात. आता एक बघा, एक गोष्ट, रेसिड्युअरी पॉवर्स त्या ब्रिटिश पार्लमेंटकडे किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे नव्हत्या, तर त्या कोणाकडे होत्या? व्हाईसरॉयकडे होत्या. व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. व्हाईसरॉयकडे होत्या रेसिड्युअरी पॉवर्स. रेसिड्युअरी पॉवर्स म्हणजे काय? काही विषय ह्या सूचित नाही आहेत किंवा ह्यात नाही आहेत किंवा या कॉन्करंट लिस्ट मध्ये नाहीत, यांच्या बाहेर एखादा जर विषय निर्माण झाला तर त्या विषयावर निर्णय देण्याचा अधिकार कोणाला होता? व्हाईसरॉयला होता. हे 1935 च्या कायद्याचं वैशिष्ट्य. बघा आता मात्र संस्थानांनी काय केलं? संघराज्यात सहभागी होण्यास नकार दिला. प्रोव्हिन्सेसने काय केला? नकार दिला. त्यामुळे हा कधीच अस्तित्वात आला नाही. म्हणून हा जो प्रस्ताव आहे कोणता, की ब्रिटिश प्रोव्हिन्सेस आणि प्रिन्सली स्टेट्स म्हणून एक कॉमन संघराज्य फेडरेशन बनेल, तो प्रस्ताव कधीच अस्तित्वात आला नाही. हे लक्षात ठेवा. ती जो प्रस्ताव होता तो अस्तित्वात आला नाही. बघा आता प्रांतांमधील जी डायआर्की होती समाप्त करण्यात आले, त्याऐवजी प्रांतीय स्वायत्ता, म्हणजे प्रांतीय स्वायत्ता म्हणजे काय? प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी. ठीक आहे, प्रोव्हिन्शियल
ऑटोनॉमी, ए डबल झाला इथं, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी. ठीक आहे. सो प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी, प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली ह्या कायद्याने, हे लक्षात ठेवा. प्रांतांना त्यांच्या निश्चित कार्यक्षेत्रात स्वायत्त म्हणजे काय, स्वतंत्र ऑटोनॉमस युनिट म्हणून काम करण्याची मुभा देण्यात आली. कशामुळे, हे प्रांतीय म्हणजे हे जे विषय होते, प्रांतीय सूची, प्रोव्हिन्शियल लिस्ट, त्या लिस्ट मधल्या बऱ्यापैकी सब्जेक्ट वरती स्वतः काय करू शकत होते, कायदा करू शकत होते. नेक्स्ट बघा, प्रांतांमध्ये उत्तरदायी शासन सुरू करून राज्यपालाने म्हणजे काय, गव्हर्नरने प्रांतीय विधिमंडळास जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करणे बंधनकारक केले. म्हणजे जो गव्हर्नर असेल वेगवेगळ्या प्रोव्हिन्सेस मध्ये, तिथे अपॉइंट केलेले काउन्सिल मधले जे मिनिस्टर असतील त्यांचा सल्ला घेऊन काम करणे काय असेल, मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करणे बंधनकारक केले. म्हणजे गव्हर्नर आता स्वतःचे निर्णय कमी घेईल प्रांतांमध्ये मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करणं त्याला काय केलं, बंधनकारक केलं. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, या कायद्यामध्ये काय काय गोष्टी झाल्या. हा कायदा तुमचा डायरेक्ट बाय हार्ट असला पाहिजे. ठीक आहे, पाठ असला पाहिजे. जर म्हणजे काय काही विचारू देत, डिरेक्टली टिप टू द टंग. बघा आता ही व्यवस्था 1937 मध्ये लागू झाली, परंतु 1939 मध्ये काय झाली, समाप्त झाली. व्हेरी इम्पॉर्टंट, ही व्यवस्था लागू झाली 1937 ला आणि 1939 ला समाप्त पण झाली. ह्या अधिनियमाद्वारे बघा केंद्रात द्वैत शासन म्हणजे काय, द्विशासन कसं बघा लागू करण्याची तरतूद आली, ज्यामध्ये संघीय विषयांचे 2 भाग करण्यात आले, राखीव विषय आणि हस्तांतरित. ठीक आहे, रिझर्व्ड सब्जेक्ट्स आणि ट्रान्सफर्ड. ठीक आहे, आणि ट्रान्सफर्ड. आता हे आधी कुठे होतं, 1919च्या कायद्यानुसार कुठे होतं, ते प्रांतांमध्ये होतं, प्रांतांमध्ये. आणि आता प्रांतांना काय देण्यात आली, ह्या कायद्यानुसार ऑटोनॉमी देण्यात आली, ऑटोनॉमी. आणि मग हीच शासन पद्धती हेच आता कुठे करण्यात आले, 1935च्या कायद्याने केंद्रात. म्हणजे आता केंद्र सूचीमधले जे काही सब्जेक्ट्स आहेत 69 सब्जेक्ट्स, त्या सब्जेक्ट्स मध्ये 2 प्रकारे विभागले जातील. काही असतील हस्तांतरित आणि काही असतील राखीव. राखीव सब्जेक्ट्सवर फक्त गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलचा अधिकार असेल, की ज्याच्यात गव्हर्नर जनरल आणि मंत्री ब्रिटिश संसदेला जबाबदार नसतील. परंतु ट्रान्सफर्ड जे सब्जेक्ट्स असतील ते गव्हर्नर आणि त्याचे मंत्री करतील, पण सगळे मंत्री त्या संसदेला किंवा गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलला काय असतील, जबाबदार असतील. आलं लक्षात. बघा आता एकूण 11 प्रांतांपैकी 11 प्रांत होते, 6 प्रांतांमध्ये प्रथमच द्विसदनीय विधिमंडळ बायकॅमरल लेजिस्लेशन सुरू करण्यात आले. जे वेगवेगळे प्रांत होते 11, त्याच्यातले 6 प्रांतांमध्ये काय करण्यात आलं, द्विसदनीय म्हणजे बायकॅमरल लेजिस्लेशन. व्हेरी इम्पॉर्टंट बघा. आता हे 6 प्रांत कोणते होते जिथे काय झालं, बायकॅमरल लेजिस्लेचर सुरू झालं. बघा पहिलं आहे बंगाल, देन बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स. हे 6च्या 6 नावं लक्षात ठेवा. बंगाल, बॉम्बे, मद्रास लक्षात राहून जातं, बरोबर आहे. फक्त यूपी, बिहार, संयुक्त प्रांत, युनायटेड प्रोव्हिन्सेस जे उत्तर प्रदेश आता, जसं यूपी, बिहार, संयुक्त प्रांत, बिहार लक्षात राहून जाईल आणि आसाम लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यात आधीचे प्रांत कोणते होते, मेजर प्रांत, बेंगॉल, मद्रास, मुंबई 3 झालं, यूपी, बिहार 5 झालं आणि आसाम 6. डन. या प्रांतांमध्ये बघा विधायी परिषद म्हणजे काय, वरिष्ठ सभागृह, आणि विधायी सभा म्हणजे काय, कनिष्ठ सभागृह स्थापन करण्यात आलं. असं लक्षात ठेवा, विधान परिषद आणि विधान सभा. आलं लक्षात, विधान सभा हे स्थापन करण्यात आले. स्वतंत्र मतदारसंघाची म्हणजे काय, सेपरेट इलेक्टोरेट्सची व्यवस्था आणखीन वाढवून ती अनुसूचित जाती म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस, महिला आणि कामगार वर्कर्स यांच्यासाठी लागू करण्यात आली. जस्ट इमॅजिन 1909 ला जी सुरू झाली. ठीक आहे. देन 1919 ला परत डिप्रेस्ड क्लासेस, सिख्स, ठीक आहे, अँग्लो इंडियन्स यांच्यापर्यंत वाढवण्यात आली. आणि नंतर 1935च्या कायद्यानुसार महिला, कामगार आणि डिप्रेस्ड क्लासेसला पण देण्यात आली. तुम्हाला सरळ विचारतील क्वेश्चन मध्ये की 1935च्या कायद्यानुसार कोणाकोणाला सेपरेट इलेक्टोरेट्स देण्यात आले. तर तुम्हाला माहिती पाहिजे मुस्लिमांना ऑलरेडी 1909च्या कायद्याने दिले होते. 1935च्या कायद्याने फक्त काय झाले, व्यापारी वगैरे जे वर्ग होतं, सिख, ठीक आहे, अँग्लो इंडियन्स, सिख लोक आणि डिप्रेस्ड क्लासेसची तरतूद करण्यात आली. परंतु इथे कामगार, महिला आणि डिप्रेस्ड क्लासेस किंवा शेड्यूल कास्टला पण देण्यात आली. मग 1935 मध्ये कोणते वाढले तेवढेच टाकायचे, 1919च्या कायद्यामध्ये कोणते 1909 नंतर वाढले तेवढेच टाकायचे. आलं लक्षात.
सो ह्या गोष्टींची तरतूद 1935च्या कायद्यानुसार करण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात राहू द्या. काही जरी विचारलं बघा, पूर्ण कायदा आहे, काही जरी विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा आता 1858च्या कायद्यानुसार स्थापन झालेली भारत परिषद, ठीक आहे, काउन्सिल ऑफ इंडिया रद्द करण्यात आली. ही कोणाला, आता मला याचा आन्सर द्या कमेंट बॉक्समध्ये की ही कोणासाठी करण्यात आली होती. ही काउन्सिल ऑफ इंडिया कोणाला सल्ला देण्यासाठी बनवण्यात आली होती ते मला सांगा. ठीक आहे. देन मतदानाचा अधिकार, फ्रँचायझी, आपल्याला माहिती आहे की मोजकेच जे लोक होते, जे टॅक्स भरत होते, ज्यांचं हायर एज्युकेशन होते, रिच पीपल होते, प्रॉपर्टी, त्यांना अधिकार होता. आता तो विस्तृत करण्यात आला आणि त्यामुळे भारतीय लोकसंख्येच्या सुमारे 10% लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. सुरुवातीला हार्डली 1 किंवा 2% लोक होते जे मतदान करू शकत होते, आता तो वाढवला आहे. ठीक आहे. आता बघा करन्सी, देशातील चलन म्हणजे काय, करन्सी आणि क्रेडिट नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची काय केली, तरतूद केली. इम्पॉर्टंट, हे तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. बघा केवळ केंद्र नव्हे तर प्रांतांसाठी स्वतंत्र लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद केली गेली. यानुसार बघा आता म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला आपल्याकडे आता जसं युपीएससी आणि स्टेट गव्हर्नमेंटला स्टेट पीसीएस आहेत, त्या प्रकारे तेव्हा प्रांतांमध्ये पण स्वतंत्र काय असेल, लोकसेवा आयोग असेल. बघा संघ लोकसेवा आयोग, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाला काय म्हटलं जायचं, प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि दोन किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त जॉईंट पीसीएस. आता सुद्धा ही तरतूद आहे. आलं लक्षात, जॉईंट आता सुद्धा ती तरतूद आहे, हे लक्षात ठेवा. फेडरल, प्रोव्हिन्शियल आणि जॉईंट पीसीएस. डन. बघा आता ह्या अधिनियमाद्वारे एक संघीय न्यायालय म्हणजे काय, फेडरल कोर्ट. आता आपल्याला माहिती आहे 1773च्या कायद्याने कोलकात्याला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली होती. स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली, ज्याची स्थापना पुढे 1937 मध्ये करण्यात आली. हेच पुढे भारताचे सर्वोच्च न्यायालय बनले. आलं लक्षात. मग तुम्हाला काय असतं माहितीये का, की आताचे भारताचे जे सुप्रीम कोर्ट आहे त्याची स्थापना कधी झाली, तर वर्ष 1937. ठीक आहे. सरळ सरळ आता एवढा जो कंटेंट आहे तो एका लाईनीत सहज विचारू शकतात आणि इट्स युअर ड्युटी की तुम्हाला तो जमला पाहिजे. डन. नाव नेक्स्ट 1947 इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. हा आता या कायद्यांमधला सगळ्यात शेवटचा कायदा आहे. 1773 पासून जे ऍक्ट सुरू झाले त्यातला हा. आता याच्यात इंडियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा स्वातंत्र्य देण्याची तरतूद करण्यात आली, त्याच्यात काय काय बदल केले जातील ते इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. बघा आता 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी ऐतिहासिक घोषणा केली की 30 जून 48 पर्यंत ब्रिटिश शासन समाप्त करून सत्ता भारतीयांच्या हातात देण्यात येईल. आलं लक्षात. कधी घोषणा केली, 20 फेब्रुवारी 47 ला. क्लेमेंट एटली तेव्हाचे प्राईम मिनिस्टर होते. काय म्हटले, 30 जून पूर्वी आम्ही काय करू, निघून जाऊ. 30 जून 1948च्या आधी आम्ही काय करू, इथून निघून जाऊन ही सत्ता सगळे भारतीय प्रतिनिधींच्या हातात देऊ. आलं. बघा आता मुस्लिम लीगने काय केलं, मग मुस्लिम लीगने देशाच्या फाळणीसाठी आंदोलन केलं. 3 जून 47 रोजी बघा काय झालं, ब्रिटिश सरकारने स्पष्ट केले की 1946 ची संविधान सभा केवळ ती स्वीकारण्यास तयार असलेल्या भागांवरच लागू केली जाईल. म्हणजे इथे ब्रिटन जाता जाता फूट पण पाडायला लागले होते की आता जी संविधान सभा आहे ती जे लोक ऍक्सेप्ट करतील त्यांनाच लागू करा, अदरवाईज सगळ्यांना लागू करण्याची गरज नाही. त्याच दिवशी बघा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांनी पण माउंटबेटन प्लॅन मांडला. ठीक आहे. की जी काँग्रेस व मुस्लिम लीग, काँग्रेस व मुस्लिम लीग दोघांनी स्वीकारले. याच योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा कायदा काय केला, संमत करण्यात आला. म्हणजे माउंटबेटन प्लॅन हा जो कायदा ब्रिटिशांनी सांगितला. ठीक आहे. माउंटबेटन एक प्लॅन काढला माउंटबेटनने की माझी अशी योजना आहे, मग ती योजना अंमलात आणण्यासाठी मग हा जो ऍक्ट इंडिपेंडन्स म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, तो करण्यात आला. आलं लक्षात. फक्त आता तारखा या 2-3 लक्षात ठेवा, विचारल्या जाऊ शकतात एक्झाम मध्ये, डिरेक्टली विचारतील. आता वैशिष्ट्य बघा आता कायद्याची काय काय आहेत. 15 ऑगस्ट 47 पासून म्हणजे जे आपल्या स्वातंत्र्याची तारीख आहे, ठीक आहे, ब्रिटिश सत्ता अधिकृतरित्या काय होणार, समाप्त करण्यात आली आणि भारताला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणजे इंडिपेंडेंट अँड सॉरेन स्टेट घोषित करण्यात आले. इंडिपेंडेंट म्हणजे काय, स्वतंत्र, स्वतःचे निर्णय, स्वतःचे अधिकार वापरायचा पूर्ण अधिकार. आणि सॉरेन म्हणजे काय, सार्वभौम म्हणजे काय, की आम्ही एवढे स्वतंत्र आहोत की आम्हाला आता आणि भविष्यातही आम्ही कोणत्याही दुसऱ्या देशाच्या स्वाधीन आमची सत्ता करणार नाही. आम्हाला कोणत्याही देशाचं आधिपत्य नकोय, आम्ही स्वतः स्वतंत्र. दॅट इज अ सॉरेन, सार्वभौम. भारताची फाळणी करून पाकिस्तान हे 2 स्वतंत्र डॉमिनियन्स निर्माण करण्यात आले. ठीक आहे. भारत पाकिस्तान 2 वेगवेगळे राष्ट्र निर्माण करण्यात आले. दोन्ही राष्ट्रांना ब्रिटिश राष्ट्रकुलातून म्हणजे काय, ब्रिटिश कॉमनवेल्थ मधून बाहेर पडण्याचे
पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. कॉमनवेल्थ म्हणजे काय, असे असे वेगवेगळे देश की त्याच्यावर ब्रिटनच्या राणी किंवा राजाचं काय असेल, शासन असेल. म्हणजे देश जरी स्वतंत्र असेल पण रूल्स आणि रेग्युलेशन कोणाचे मानले जातील, ब्रिटिश कॉमनवेल्थचे, म्हणजे राजा किंवा राणीचा आदेश मानला जाईल. आता तो आदेश धुडकावून लावण्याचं किंवा तिथून बाहेर पडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य भारत आणि पाकिस्तानला मिळालं. बघा आता व्हॉइसरायचं पद काय केलं, रद्द केलं आणि प्रत्येक डॉमिनियनसाठी स्वतंत्र गव्हर्नर जनरल पद निर्माण केलं. ठीक आहे. आता मला सांगा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बिकॉज बिकॉज त्याच्यावर कंटिन्युअस क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. त्याची नियुक्ती संबंधित देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ब्रिटिश राजाद्वारे केली जाणार. आता जे गव्हर्नर जनरलचं पद होतं, ठीक आहे, पहिल्यांदा ते कोण अपॉइंटमेंट करणार, ब्रिटिश राजा करणार, पण जे मंत्रिमंडळ असेल त्याच्या सल्ल्यानुसार. ब्रिटन सरकारची यापुढे दोन्ही देशांच्या शासनाबाबत कोणती जबाबदारी नव्हती. जबाबदारी कॅन्सल झाली. आलं लक्षात की हा 1947 चा कायदा काय, त्याच्यात कोणकोणते बदल करण्यात आले, या सगळ्या गोष्टी इथे देण्यात आलेल्या आहेत. डन. सो हे फक्त काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा अजून काय काय गोष्टी नंतर झाल्या त्याच्यानंतर बघा, दोन्ही देशांच्या संविधान सभांना स्वतः राज्यघटना तयार करण्याचा अधिकार देण्यात आला. ती स्वीकारण्याचा आणि ब्रिटिश संसदेने केलेला कोणताही कायदा स्वातंत्र्य कायद्यासह रद्द करण्याचा सार्वभौम अधिकार देण्यात आला. म्हणजे आता जो 1947 इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ऍक्ट बनवला तो पण रद्द करू शकतात. ह्या स्वतःची राज्यघटना दोन्ही देश करू शकतात. ठीक आहे, एवढे सगळे स्वातंत्र्य देण्यात आले. नवीन राज्यघटना लागू होईपर्यंत दोन्ही देशांच्या संविधान सभांना त्यांच्या प्रदेशासाठी कायदे करण्याचे अधिकार, संपूर्ण अधिकार. म्हणजे जोपर्यंत नवीन राज्यघटना होत नाही तोपर्यंत जे संविधान सभा आहेत प्रत्येक देशाच्या, म्हणजे भारताची वेगळी, पाकिस्तानची वेगळी, त्यांना कायदे करण्याचा अधिकार आहे. 15 ऑगस्ट 47 नंतर बघा, ब्रिटिश संसदेचा कोणताही कायदा दोन्ही देशांवर बंधनकारक नव्हता. ठीक आहे, बंधनकारक नसणारे. भारत सचिव, आता भारत सचिवचं पद कोणत्या कायद्याने तयार करण्यात आलं ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे पद रद्द करण्यात आले आणि त्याची कार्य कोणाकडे देण्यात आले, राष्ट्रकुल व्यवहार सचिव, सेक्रेटरी ऑफ द स्टेट फॉर कॉमनवेल्थ अफेअर्स कडे ते सगळे कार्य देण्यात आले. व्हेरी इंपॉर्टंट आहे, स्टार करा त्याला. 15 ऑगस्ट 47 पासून बघा, भारतीय संस्थांवरील ब्रिटिश, म्हणजे ब्रिटिश पॅरामाउंटसी, ठीक आहे, म्हणजे काय, ब्रिटिश सर्वोच्च तत्व आणि आदिवासी, बघा आदिवासी प्रदेशांना असलेले सर्व करार संपुष्टात आणले. जे ट्रायबल एरियाज वगैरे होते आणि ब्रिटिश पॅरामाउंटसी होते ते सगळे अधिकार काय केले, रद्द करण्यात आले. बघा आता प्रिन्सली स्टेटला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले की त्यांची एकतर भारतात विलीन व्हावे, एकतर पाकिस्तानात विलीन किंवा स्वतंत्र राहावे. ही तरतूद इंडियासाठी घातक होती. बरेच असे प्रिन्सली स्टेट्स होते की ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण भारतात सहभागी व्हायला तयार नव्हते. त्याच्यात काश्मीर होतं, जुनागड होतं, हैदराबाद होतं. ठीक आहे, मग हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम तुम्हाला माहिती आहे. जुनागडच्या राजाने कशा प्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि काश्मीरचा राजा जो होता हरिसिंग, त्याच्यावर लष्करी कारवाई करून कसं ते आपल्यात विलीन करून घेतलं त्याला. ह्या सगळ्या स्टोरीज पोस्ट इंडिपेंडन्सच्या भागात आहेत. ठीक आहे, सो तुम्हाला माहिती आहे की मग हे जे प्रिन्सली स्टेट्स आहेत त्यांना आधीच अशी तरतूद करण्यात आली होती, म्हणून त्यांना काय भेटलं होतं, थोडी पॉवर ब्रिटिशांकडूनच भेटली होती. बघा आता नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशांचा प्रांतांचा कारभार कशानुसार चालणार होता, हा जो 1935 चा कायदा बघितला आपण, भारत शासन अधिनियम, त्याच्यानुसार हा कारभार चालणार होता. बघा आता दोन्ही देशांना त्यात आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार पण होता. असं नाही की 1935 चा कायदा ब्लाइंड फोल्डेडली एव्हरीवन शुड बी फॉलोड, नो. ते काय होतं, प्रत्येकाला अधिकार देण्यात आला होता. ब्रिटिश सम्राटाचा विधेयकांना, म्हणजे काय, वेटो करण्याचा आणि मंजुरीसाठी राखून ठेवण्याचा आपण अधिकार काढून घेण्यात आला. ठीक आहे, हा अधिकार आता राजाच्या नावाने गव्हर्नर जनरलला देण्यात आला. ठीक आहे, हा अधिकार आता राजाच्या नावाने, म्हणजे राजा देणारे. ब्रिटिश सम्राटाचा जो वेटो होता, वेटो पॉवर, वेटो म्हणजे काय, एखादं बिल मांडलं पण ते मला नाही ऍक्सेप्टेड आहे, मी माझा स्वतःचा निर्णय देणार किंवा नाही देणार, राखून ठेवणार, दॅट इज वेटो. मग ते अधिकार काढून आता ते कोणाला दिले, गव्हर्नर जनरलला. गव्हर्नर जनरल तेव्हाचा म्हणजेच कोण, आताचा राष्ट्रपती. डन. भारताचे गव्हर्नर जनरल आणि प्रांतीय राज्यपाल यांना केवळ घटनात्मक प्रमुख बनविण्यात आले. 1935 च्या कायद्याने पण तीच तरतूद होती. स्वातंत्र्यानंतर आपलं कॉन्स्टिट्यूशन इनॅक्ट आलं तेव्हा पण तीच तरतूद आहे. त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करणे बंधनकारक केले. ठीक आहे, मंत्रिमंडळाचा सल्ला. आता पण घ्या ना, जर एखादं बिल पास केलं, ते पुढे पाठवलं आणि ते एक वेळेस राष्ट्रपती किंवा राज्यपाल परत पाठवू शकतात, परंतु दुसऱ्यांदा जर मंत्रिमंडळाने ते बिल परत पाठवलं तर ते त्यांना ऍक्सेप्टच करावं लागतं, म्हणून बंधनकारक. आता पण तीच कंडिशन आहे. इंग्लंडच्या राजाच्या अधिकृत पदव्यांमधून एम्परर ऑफ इंडिया ही पदवी काढून टाकली. आता एम्परर ऑफ इंडिया नाहीये, इंडिया इटसेल्फ इज अ सॉव्हरेन अँड इंडिपेंडेंट कंट्री. सो एम्परर इज, म्हणजे एम्परर इज ओनली रिलेटेड टू द ब्रिटन ओनली. आलं लक्षात.
भारत सचिवामार्फत नागरी सेवांमध्ये सिव्हिल सर्व्हिसेस केली जाणारी थेट नियुक्ती आणि जागा आरक्षित करण्याची पद्धत बंद केली. ठीक आहे, म्हणजे भारत सचिव जो होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, तो काय करायचा, काही त्याच्या मोजक्या मेंबर्सला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, आता जसं युपीएससी किंवा एमपीएससी, तिथं तो नियुक्त करायचा. पण आता ती पद्धत काय केली, बंद केली. आता सगळ्यांना काय भेटणार, इक्वल चान्स भेटणार. नेक्स्ट बघा, परंतु 15 ऑगस्ट 47 पूर्वी नियुक्त झालेल्या नागरी सेवकांचे सर्व हक्क आणि लाभ कायम ठेवण्यात आले. हा, मग आधी जर केलेच गेले तर त्यांना काढून नाही टाकता येणार, तो त्याच्या आधीचे जे आहेत ते तसेच्या तसे राहतील. बघा आता 14-15 ऑगस्टला काय झालं, आता हा कायदा तर झाला, जे जे संमत करायचं होतं ते गव्हर्नर जनरलने माउंटबॅटनने सगळं केलं. ठीक आहे, 1935च्या कायद्याने सगळ्या गोष्टी चालतील. आता लास्ट बघा काय केलं, 14-15 ऑगस्ट 47च्या मध्यरात्री ब्रिटिश राजवटीचा अंत झाला आणि सत्ता भारत पाकिस्तानमध्ये स्वतंत्र डॉमिनियनकडे हस्तांतरित करण्यात आले. लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे, बघा आता लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. तर जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून काय घेतली, शपथ घेतली. नेहरू पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि लॉर्ड माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. हेच तुम्हाला मी विचारलं होतं. आणि अजून मला सांगा की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण बनले, ते पण कमेंटमध्ये टाका. नवीन संविधान लागू होईपर्यंत 1946च्या स्थापन झालेल्या संविधान सभाच भारताची तात्पुरती संसद म्हणून काय असेल, काम करेल. आलं की प्रोव्हिन्शियल संसद कोणतं, 1946 मध्ये स्थापन झालेली संविधान जर सभा असेल, ठीक आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो त्याला आपण, तर ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली विल वर्क ॲज द प्रोव्हिन्शियल पार्लमेंट टिल न्यू पार्लमेंट गेट्स एस्टॅब्लिश्ड. आलं लक्षात, तोपर्यंत ह्या सगळ्या कामं चालणार होते. सो अशा प्रकारचे जे कायदे आपण 1773 पासून बघितलं, तर 1935 आणि 1947 हे सगळे कायदे आता आपण बघितलेले. एक गोष्ट लक्षात करा, पटपट रिवाइज करा आणि एकदा बघा. आता याच्या पुढे जे असतील ते आपण PYQ घेऊया सगळ्यांचे पुढच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुमचं एक थोरोली एक टॉपिक कव्हर होईल. ऑन दिस नोट आता आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच.